नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो आपण शिकत आहोत चॅप्टर 3 ट्रिग्नॉमेट्री, तुमच्या 10वीचा गणित विषयाचा गणित 2 म्हणजे भूमिती म्हणजे जॉमेट्री या विषयाचा चॅप्टर 6. ओके, ठीक आहे. तर इथं जो टेबल काढला याच्यावरून तुम्हाला आता समजलेच असेल की आता आपण ह्या लेक्चरमध्ये काय शिकणार आहोत. ओके, सो इथं टेबल हा तयार करायला आपण शिकणार आहोत. टेबल म्हणजे याच्या व्हॅल्यूज असतात. साइन थिटा, तर थिटा म्हणजे दिलाय हा अँगल जो आहे तो 0, 30, 45, 60, 90. सो साइन 0 किती, साइन 30 किती, साइन 45 किती, हे आपल्याला इथं व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. सोप्या आहेत. एक व्हॅल्यू फक्त साइनची पाठ असेल तुमच्या, तर बघा मार्क्स मिळवायचे असतील तर हे पाठ करावं लागेल, सगळं लक्षात ठेवावं लागेल. किंवा हा तुम्ही पटकन जाऊन उत्तरपत्रिकेच्या पाठीमागं वगैरे तुम्हाला उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर हा टेबल तयार करू शकता. क्विक टेबल तयार होतं बघा, पटकन कसं टेबल तयार होते. जर तुम्हाला आता मी पहिला व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतोय, एकदा तुम्हाला हे समजलं की तुम्ही हे व्यवस्थित स्वतः तयार करू शकता. ठीक आहे, सो आपण व्हॅल्यूज घेऊयात बघा. तर बघा ह्या साइन थिटाच्या 0 पासून 90 पर्यंतच्या व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यात पहिला पाठ पाहिजेत. नसतील पाठ तर त्या कशा काढायचं ते पण मी नंतर तुम्हाला सांगतो, सोपं असतं. ठीक, सो पहिला आपण साइन 0, साइन 0ची जी काही किंमत असते ती 0च असते, लक्षात घ्या. ओके, देन साइन 30ची जी काही किंमत असते ती असते 1/2. देन साइन 45ची किंमत असते 1/√2. देन सिमिलरली साइन 60ची किंमत असते √3/2 आणि साइन 90ची किंमत असते 1. ओके, सो एवढं जर पाठ असेल बाळांनो तर संपलं, तुमचा टेबल आला लगेच. बघा काय करायचं, कॉस्टच्या वेगळ्या व्हॅल्यू काय करायचं नाहीत, याला हे जे असं लिहिलंय ते उलटं असेलच. ओके, कारण की ते काय येतं कसं येतं ते तुम्हाला नंतर प्रूफ कळत जातं. ठीक आहे, हे आता ट्रिक म्हणून हे लक्षात ठेवा. हा 1 इथं लिहिला, हा √3/2 इथं लिहिला, हा 1/2च्या खाली 1/√2च्या खाली 1/2 आला, हा इथं आला आणि हा 0. समजलं? ओके, ठीक आहे, कळते. तर टॅनचं आपल्याला बाळांनो माहीत असतं, टॅनचं फंक्शन काय असतं. तर टॅन जो असतो तो साइन अपॉन कॉस असतो, साइन अपॉन कॉस. सो इथं फक्त इमॅजिनरी एक भागाकाराची रेषा आपण बघूयात. सो हे काय आलं, 0/1. कुठल्याही संख्येला 1 हा डिवाइडला असतोच. सो टॅन 0 काय आला, 0 आला. कळतंय का? 0/1 म्हणजे 0च राहिलं तुमचं. इकडं 1/2 भागिले √3/2, हे 2 ला 2 कॅन्सल होणार आहे म्हणजे काय राहिलं 1/√3. कळतंय का? 2 ला 2 कॅन्सल म्हणजे काय, हे लिहितो 1/2 डिवायडेड बाय √3/2. सो 2 ला 2 कॅन्सल होईल, सो राहिलं काय 1/√3. कळतंय? पुढं सिमिलरली हे 1 डिवायडेड बाय √2 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय √2. √2 ला √2 कॅन्सल होईल, राहिला काय 1. ओके, सिमिलरली हिअर 2 ला 2 कट होईल, राहिलं काय √3/1 म्हणजेच काय √3. आणि इथं काय होईल बघा 1 डिवायडेड बाय 0, 1 डिवायडेड बाय 0. लक्षात ठेवा बाळांनो, जेव्हा हे असं असतं तेव्हा तुमचं उत्तर इन्फिनिटीला जातं. कुठे जातं? इन्फिनिटीचा अर्थ असतो नॉट डिफाईन, म्हणजेच अगणित. तुम्हाला किंमत काढता येऊ शकणार नाही एवढी ती काय होते तिथं वाढते. सो इन्फिनिटीला जातं जेव्हा तुमच्या डिवाइडला 0 असतं. त्यामुळे हे आपण सरळ नॉट डिफाईन किंवा याला सिम्बॉलिक म्हणजे इन्फिनिटी असं लिहितात. कळलं हे असं? ठीक आहे. आता बाळांनो सोपं आहे, या टॅनचं उलटं करायचं कॉट. बघा काय करणार, हे नॉट डिफाईन इकडं आलं म्हणजे हे इन्फिनिटी या बाजूला आलं, त्यानंतर √3 या बाजूला आलं, हे 1च्या खाली 1, हे 1/√3 इकडं गेलं. ओके, अँड हे 0. सोपं आहे का बरं? सोपं आहे. ठीक आहे, आता सेक इथं लिहिलेच बघा. सेक काय तुमचा 1/cos, 1/cos बरोबर. ठीक आहे, 1/cos याचा अर्थ ह्याचा इनवर्स, ह्याचा उलटा करायचा. सो कॉसला उलटा, याच्या छेदात काय असणार आहे, एकच असणार आहे. सो 1/1 उलटा काय केला तरी काय, उलटा केला काय आणि सरळ केला काय तेवढंच राहणार आहे. सो काय राहिलं, हे एकच राहिलं. पुढं त्यानंतर उलटा 2/√3. सेक काय 1/cos याचा अर्थ कॉसचा इनवर्स म्हणजे कॉसचा उलटा. सो हे काय आलं √2.
√2/1 झालं ना, म्हणजे हे आलं √2. कळतंय का? बघा 2/√3 हे आलं √2, हे आलं 2 आणि हे आलं 0. कळतंय? ठीक आहे, समजलं? ओके. आता इथं 0 नाही येणार. काय येणार नाही बघा. बघा ह्याला डिवाइडला काय आहे? आता ह्याला डिवाइडला आहे 1. 0/1 आहे बरोबर. ह्याला मी उलटा केला. ह्याला उलटा केला काय येणार आहे? 1/0. परत काय झालं? तेच 1/0 म्हणजे काय? इन्फिनिटी, नॉट डिफाईन. याचा अर्थ इथं काय येणार आहे? ते येणार नॉट डिफाईन, इन्फिनिटी. कळलं? ठीक आहे. आणि याला आपण कोसेकला काय करायचं? याला लिहायचा उलटा. कळलं? लिहूयात मग उलटा. उलटा लिहूयात. ठीक आहे, बघा काय येणार हे? ठीक आहे. त्यानंतर हा 2 इथं, √2 तसाच, हा 2/√3 तसाच आणि हा 1. चला आपला टेबल तयार. ओके. सो हा एवढा टेबल आहे, सोपा टेबल आहे, लक्षात घ्या. ओके. तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड केला तर कळतं. मी परत एकदा सांगतो किंवा तुम्ही व्हिडिओ रिपीट बघू शकता. बघा साईन पहिला लिहायचं 0, 1/2, 1/√2, √3/2, 1. ह्या व्हॅल्यू तुमच्या पाठ पाहिजेत. नसतील तर त्या कशा लक्षात ठेवायच्या ते सांगतो. बघा बघा आपल्याकडे अँगल कुठला आहेत? 0, 30, 45, 60 आणि 90. कसं लक्षात ठेवायचं बघा. 0, 1, 2, 3, 4 आकडे मी टाकतो. ओके. काय केलं? 0, 1, 2, 3, 4 आकडे टाकतो. ठीक आहे. ह्या प्रत्येकाला 4 ने डिवाइड करायचं. प्रत्येकाला काय करायचे? परत 4 ने डिवाइड करायचं. ओके. त्यांचे परत घ्यायचे स्क्वेअर रूट. ओके. आता स्क्वेअर रूट फाइंड आउट करा. ह्याचं काय येतं? 0चा स्क्वेअर काय पण घ्या, गुणाकार करा. 0 देणार आहे ना. ठीक आहे. ह्याचं काय येणार आहे? 1. स्क्वेअर रूट ऑफ 1, 1. स्क्वेअर रूट ऑफ 4, 2. ह्याचं काय येणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ 2 माहीत नाही, स्क्वेअर रूट 2. ओके. त्यानंतर याचं काय आलं? हां, आता इथं भाग जातोय बघा बाळांनो. काय भाग जातोय बघू आपण. ठीक. 2 1 2, 2 2 4 म्हणजे 1/2 राहिलं ना. सो 1चं स्क्वेअर रूट काय? 1 आणि 2चं काय? √2. ठीक. हे पुसतो जरा. ठीक. याचं काय बघा? √3चं आपल्याला माहीत नाही. त्यानंतर 4चं 2 असतं. 4चं 2 डिवायडेड बाय 2. 2 2 जा 1 झाला. सो हा काय आला? ठीक आहे. सो असं तुम्ही काढू पण शकताय किंवा मी म्हणतो सरळ हे पाठ करा. एवढं तरी बाळांनो पाठ करा. हे काय तुम्ही लॉजिकली काढू शकताय. हे असं पाठ केलं की हे उलटं लिहायचं. कॉसला टॅन असतो, साइन अपॉन कॉस. सो इथं आपण त्या पद्धतीने काढलं. ओके. ठीक आहे. त्यानंतर कॉटला सिम्पल टॅनला उलटा करा. कॉट मिळतंय. उलटा करा म्हणजे या बाजूने लिहा, उलट्या बाजूने लिहा, उलटा करा नव्हे. ठीक आहे. सेक म्हणजे काय असतं? सेक असतो कॉसचा इनवर्स. कॉसचा उलटा म्हणजे असं लिहायचं नाही तर कॉसला उलटा करायचा. याला छेद 1 आहे. सो 1/1 एकच राहील. 2/√3 हा येईल 1/, सो हा होईल √2/1. याचा अर्थ √2 हा येईल 2/1 म्हणजे 2 होईल. हा 0/1 आहे, हा होईल 1/0. सो 1/0 आपण बघितलेलं काय असतं? नॉट डिफाईन. सो नॉट डिफाईनला परत कोसेक उलटं करा. ओके. सो असा हा टेबल आहे. पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. तुम्ही सुद्धा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा जमेल. खूप सोपा आहे. ठीक आहे मित्रांनो. आता हा पॉईंट आहे, महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ह्या आयडेंटिटीज वापराव्या लागतात. ओके. त्या काय असतात बघूयात. सपोज माझ्याकडे एक ट्रायंगल आहे. ओके. नाव देतो मी त्याला ABC. राईट अँगल आहे. हा तुमचा अँगल थिटा. सो याचे आपण पहिला सगळे फंक्शन बघूयात. बघा साइन थिटा डायरेक्ट काढू. आता साइन थिटा काय असतो? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस AB/AC. सिमिलरली कॉस थिटा काय असतो? कॉस थिटा असतो तुमचा ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस BC/AC. देन सिमिलरली टॅन थिटा. सो व्हॉट विल बी टॅन थिटा हिअर? टॅन थिटा अपोजिट साईड अपॉन adjacent side, that is what? BC. Then sin cos tan cot theta will be, what is the cot theta? Cot theta is again inverse of tan, or you can also write it as adjacent side upon opposite side. So BC/AB. Then similarly sec is inverse of cos, that is why AC/BC.
BC. And what sec then? Cosec theta. Cosec theta will be inverse of sine, that is AC by. सो ऐसा हे सिंपल हे बाळानो, लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे. सो असे आपले हे फंक्शन आहे. आता सपोज आय एम गोइंग टू अप्लाय द पायथागोरस थेरम फॉर दॅट ट्रायंगल. सो इन ट्रायंगल, राईट, इन ट्रायंगल ABC, what is major angle ABC is equal to 90 degree. Then apply Pythagoras theorem here. So by Pythagoras theorem, by Pythagoras theorem, what is the Pythagoras theorem? That is what hypotenuse square is equal to first side square plus second side square, isn't it? Okay. So what is the hypotenuse here? AC square. Okay. Now first side is what? You can write it as AB here, AB square, plus here BC square. Okay, ठीक है. Just write whatever the RHS to the LHS. So you have to write AB square plus BC square here. this BC square is equal to AC square. Okay, ठीक आहे. जस्ट मी जागा बदलल्या त्यांच्या. ठीक. आता divide that both sides by AC square. So dividing both sides by AC square. Okay, just divide AB square plus BC square divided by AC square is equal to AC square divided by AC. Okay, now separate the denominator. AB square divided by AC square plus BC square divided by AC square is equal to AC square divided by now AC square get cancelled here. So what you will get here? 1. ठीक आहे. एक राहिला ना तिथं. सो बघा आता याला मी असं म्हणतो AB बाय AC चा होलचा स्क्वेअर प्लस BC बाय AC होलचा इज इक्वल टू 1 ना 2 3 4. So AB by AC is what? Sin theta. So you can also write here AB by AC is what? Sin theta. So you can write here sin theta square plus again BC by AC is what? BC by AC is what? Cos theta. So you can write here cos theta square is equal to 1 na. So that sin theta square is also written as sin square theta. हे लक्षात ठेवा बाळांनो, हे लक्षात ठेवा. आणि cos theta square is also written as cos square theta is equal to 1. So that is what your fundamental identity or identity formula. So that is your first identity formula. Okay, so by that formula you can find out the another two identity formulas. Like if suppose you have to divide that function by cos square theta. So dividing both sides by cos square theta. So divide it here, sin square theta plus cos square theta is equal to 1. Divide cos square theta 1 upon cos square theta. Okay, now separate the denominator plus here cos square theta divided by cos square theta. Here it is 1. So here it is 1 upon cos square. 1 upon cos is what? 1 upon cos. You can write it as 1 cos square ला आपण फोल्ड करू 1 upon sec बरोबर इंटू 1 upon sec बरोबर. cos square ची फोल्ड केली मी. थांबा बाळांनो, cos ची फोल्ड करायची. cos square ची फोल्ड केली 1 upon cos theta इंटू cos theta. कळालं? cos theta इंटू cos theta cos square theta. ठीक आहे. सो sin square theta अपॉन cos square theta. ओके, हे इथं फोल्ड केलं नाही तरी चालेल, डायरेक्ट लिहिलं तर चालेल. बघा sin square अपॉन cos, sin theta अपॉन cos theta इज व्हॉट? tan theta असतो, माहिती आहे ना. सो हा काय आला? tan square theta. सो हे काय झालं? हे कट झालं प्लस 1 आलं. सो इज इक्वल टू यू विल गेट 1 अपॉन cos इज व्हॉट? sec. अगेन इंटू 1 अपॉन cos इज व्हॉट? sec. सो यू विल गेट sec square theta. 1 upon cos is what? Sec theta.
and that 1 upon cos is sec theta. Sec theta into sec theta will be sec square theta. So you will get here 1 plus, हे फक्त व्यवस्थित लिहितो जरा. So that is your again or another identity formula. Okay, so that is your second identity formula आहे. लक्षात ठेवा sin square theta plus cos square theta is 1 and 1 plus tan square theta is equal to sec square theta. नाउ लेट डिवाइड इट बाय, इथं कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं ना. ओके, आता आपण कशाने डिवाइड करूया, साइन स्क्वेअरने डिवाइड करू. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय साइन स्क्वेअर थीटा. ओके, इन इक्वेशन 1 मध्ये ह्यामध्ये. ओके, सो सांगा साइन स्क्वेअर थीटा प्लस cos square theta is equal to 1 divided by sin square theta upon sin square theta. So sin square theta divided by sin square theta plus cos square theta divided by sin square theta is equal to 1 upon sin square theta. 1 upon sin square theta will be cosec. 1 upon sin is what? Cosec. So 1 upon sin square is what? Cosec square. एक मिनिट बाळानो, लाईट गेलेली आहे. Okay, so here sin theta will get cancelled here. So you will get answer here 1 plus cos upon sin is what? Cot. So you will get cot square theta is equal to cosec square theta. So 1 plus cot square theta is equal to cosec square. Don't come here. सॉरी फॉर डिस्टर्बन्स मित्रांनो. ठीक आहे, तर हे बघा 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. सो असं मिळालं आणि हेच तुमचं आहे थर्ड आयडेंटिटी फॉर्म्युला. सो असे हे 3 आयडेंटिटी फॉर्म्युला आहेत. सोपे आहेत, सोपेले आहेत, व्यवस्थित आहेत, समजले असतील तुम्हाला. नसतील तर परत एकदा व्हिडिओ बघा आणि लक्षात घ्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा अँड 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. लक्षात घ्या. ओके, सोपे आहेत. ठीक आहे, तुर्तास हे असं पॉज करा आणि लिहून घ्या. आपण मग एक्झरसाइज सॉल्व करायला सुरुवात करूयात. सॉल्व एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित सॉल्व करू शकता, तुम्हाला सॉल्व करून दिलेली आहे. ठीक आहे, ओके.